नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर लवकर उठलो, थोडं काम होतं मला, पण ते काम कॅन्सल झालं. तर चहा वगैरे झाला माझं ॲक्च्युली. भांडे पण पडल्यात भरपूर, हे कालपासूनच्या भांडं पडल्यात. तसेच मला वेळ नाही भेटला भांडे घासायला, अंथरून वगैरे तसंच पडून राहिलं अजून. तर आता चाललो आहे जरा दर्शनाला. चला निघतो आधी, कारण की वेळ होते, वाजले बघा किती टाईम होतो. एक तर मग परत ऑनलाईन पण यायचं असते. चला जाऊयात. दर्ग्यात आलेलो दर्शन घ्यायला. आज गुरुवार आहे, तर गुरुवारी मी मोस्टली नाही चुकवत. मधलं शूट नाही घेतलं आहे, कारण की अलाव नसतं मध्ये शूट करायला. तरी मी एका व्हिडिओमध्ये प्रॉपरमधून पण शूट केलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो, म्हणजे तुम्हाला पण प्रॉपर दर्शन घेता येईल बाबांचं. तर चला निघूयात, बाकीची कामं पण उरकायची आहेत. आता नंदोऱ्याला आलेलो मी ऑर्डर द्यायला. नंदोरे देवखोप ग्रामपंचायत, आणि इकडे सोय बघा किती मस्त केलं आहे. पाण्याची सोय आहे, कारण की इकडे पुढे आश्रमशाळा आहे. इकडे सोय केलं आहे. 1 रुपया 5 रुपये असे त्याच्यामध्ये कॉईन टाकून तुम्ही RO UVचं पाणी घेऊ शकतात प्यायला. फार मस्त सोय केलं ही, म्हणजे आताच्या दूषित वातावरणात हे तर नक्की पाहिजेत. आणि एरिया पण बघा ना कसं आहे. ह्या एरियामध्ये असे सोय करणं ग्रामपंचायतने फार कौतुकास्पद गोष्ट आहे. मी आता जस्ट घरात आलो आणि डायरेक्ट येऊन पडलोच आहे. काय माहीत का, पण मला थोडं तापासारखं झालं. याच काय माहीत समजत नाही आहे. वाजल्यात 4:30 झाले. आलो ऑफलाईन करून. मला असं वाटतं आपल्याला ना ऑफलाईनचं टायमिंग थोडं चेंज करावं लागेल. काय भाव्याची कोचिंग थोडी लेट सुटायला लागला, तर आपण 6 वाजता ऑनलाईन येतो, आणि मग तिला आणताना थोडा प्रॉब्लेम होत आहे. भाऊ कसं काय पडलो आहे. बाहेर खाल्लेलं एक वडापाव. नाही माहिती, मला सकाळपासूनच थोडं आजारीसारखंच वाटतंय. भाऊ कसं काय, थोडा आराम करतो. थोडं ॲक्च्युली काम होतं आज लॅपटॉपवरती, रील्स बनवायचे होते आपले, आणि असं असल्यामुळे थोडं होत नाही. ठीक आहे, थोडा आराम करतो, बोलतो मग तुमच्याशी. उठलो जस्ट, तोंडावर वगैरे पाणी मारून घेतलं. 6 वाजायला 10 मिनटं आहेत अजून बाकी. चहा ठेवला आहे. चहा तर घ्यायला चहा टोपात चहा ठेवला आहे, कारण की बाकी सगळे भांडे घासायला आहेत, पण मी काय घासले नाहीत. अलार्म वाजला. अलार्म झाला स्नूज कर, कारण की भांडे घासतात मला काय वेळ भेटला नाही. आता मला बरं नाही वाटत, मला तापासारखं झालं. भांडे पडलेत भरपूर. टोपातच घेतलंय. घेतो चला चहा घ्या. चहा पटकन घेतो चला, वेळ झाला एक तर ऑनलाईन यायचा. घेतला चहा आणि फ्रूट बेड घेतल्यात, कारण की दुपारी फक्त वडापाव खाऊन आलेलो, त्याच्यामुळे आता खाऊन घेतो. तर रात्रीचं पण मग ताल नसतं आपला जेवायचं काय. या चहा घ्यायला. पार्सल द्यायला आलो आहे, व्हायला घ्यायला गेलो आणि ऑर्डर लागली, लगेच पार्सल घेऊन आलो आहे. तिचा फोन आला आता का मी सुटली कर. हे आज प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून मी विचार करतो आहे का लॉग इन टायमिंग चेंज करू. पण कसं आहे, 7च्या आधी काय पण करून लॉग इन करावंच लागतं, त्यामुळे तसं बघायला लागेल काहीतरी. 9:30 वाजायला आल्यात, आणि मी बसलो इकडे हायवेजवळच. बॅक लाईट येत असेल, हायवेजवळच बसलो आहे मी आता. आणि तापासारखं झालं आहे फार मला. अंधार येतो तापासारखं फार झालं आहे मला. तर तुम्हाला प्रश्न पडला आहे की मी 11 वाजेपर्यंत ऑनलाईन राहू का नको.
की मला त्रास त्रास होतोय. मला गोळी घेतलंय मी, पॅरासिटामॉल घेतलंय थोडंसं खाऊन, पण तरी मला बरं नाही वाटत आहे. बघू आता कसं काय करायचं. बसून तर राहिलं आहे ऑर्डर लागायची वाट बघत. ठरवतो काय ते, अजून 9:30 झाल्यात, आता आहे अर्धा तास. काय शॉर्ट ठरवतो आता काहीतरी. आलो मी घरी. नाही, मी 10 वाजताच ऑफलाईन केलं. थोडं लेटच झालं घरी यायला. 10:30 वाजलं. मला आता बरं नाही आहे, झोपायचं. माझं अंग पण दुखतंय आणि मला तापासारखं पण झालं आहे. पण प्रॉब्लेम आहे थोडा. हे भांडे, हे कालपासूनचे भांडे आहेत जे धुतले नाहीत ना, आता हे धुवायला लागते. याच्यातून आता स्मेल यायला लागलं आहे. तर मी एक काम करतो, आधी हे फटाफट उरकतो, मग तुमच्याशी बोलतो. अँड डन. भांडी झाली घासून. मला आता कसं तरी झालं आहे, म्हणजे मला असं मधून अशक्तपणा आणि मधून तापासारखं झालं आहे. अंडे आहेत फक्त, आणि हे 2च आहेत. ही आपल्याला सकाळी ब्रेकफास्टला कामाला येतील म्हणून आता नाही संपवत आहे. सगळं झालं आहे उरकून. सगळं पसारा पडला असा, नीट करायचं करून राहूनच गेलाय. तर चला आता मी झोपून घेतो. 11 वाजले असतील मे बी. हां, नाही 10:30 झालं तसं, पण मला झोपायची गरज आहे. तर चला मी झोपून घेतो आता. हा ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत